विश्वरागे झाले वनी संती सुखी व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाली क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा विश्वरागे झाले वनी संते सुखे व्हावे पाणी विठ्ठला
उत्सवच म्हणायचा आपण, कारण आता इथून पुढे आपण पौर्णिमेच्या उत्सवाला यायचं तुम्हाला असं आम्ही पाठवतो. चालेल ना? आणि या निमित्त घेतलेला अभंग विश्वाच्या माऊली मुक्ताबाई यांनी ताटीच्या प्रकरणातून निवडलेला अभंग तुमच्यासाठी मी सादर केला. जसं जमल माझ्या गुरुची बुद्धी तुमच्या सर्वांची. विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मज वानरयुतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकारु प्रथमन संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जेवंतो श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वर.
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिंते सोहम भावे स्वर्णज्ञाते या सकळांशी विनवनी लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. छोटीशी मुक्ताबाई 4 वर्षाची 10 वर्षाच्या ज्ञानराजाला सांगते ज्ञाना हे बरं नाहीये आपल्याला हे सहन करावं लागल. आपले आई वडील तर गेलेच आपल्या करताच गेले परंतु आपण हे जर सहन नाही केलं तर आपल्या जन्माचा काही उपयोग नाही. विश्व रागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. जर रागाने एखाद्याने वन जरी पेटून टाकलं तर आपल्याला सुखामध्ये पाणी व्हावं लागेल ते विझवण्याकरता शांत करण्याकरता. शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. एखाद्याने जर आपल्याला टाकूनही बोललं तरी आपल्याला ते सहन करावं लागेल कारण आपण त्याच्याच करता आलो. विठ्ठल त्या अभंगाचा असाच असेल सांगता येत नाही परंतु आपल्याला त्या अभंगाची जर आपल्याला अनुभूती घ्यायची असेल तर कुठंतरी नतमस्तक व्हावं लागेल. ज्याप्रमाणे आपण शेतीची मशागत करतो सर्वात प्रथम आपल्याला या शेतीची सुद्धा मशागत करावं लागेल. आपल्या कोकणातले आपण आता आमचं आयुष्य इकडे गेलं ना बाबा आम्ही पाहतोय. जर भात शेती आपल्याला पिकवायची असेल चांगल्या प्रकारे तर ती उन्हाळ्यामध्ये पाला पाचोळा जमा करून भाजवावी लागेल. तत्व त्या नियमाप्रमाणे या शरीराला सुद्धा जे ब्रह्मनिष्ठ गुरुने आपल्याला ज्ञान दिलं त्याचं सतत चिंतन करून करून यालाही भाजावं लागेल. ते भाजल्याच्या नंतर त्याला ती राख मिसळून त्या मातीमध्ये चांगली मिसळायची. तर पाऊस पडल्याच्या नंतर त्याची पेरणी करायची. याची सुद्धा पेरणी आपण दररोज केली पाहिजे. त्याची पेरणी झाल्याच्या नंतर पाऊस पडला चांगलं रोप येणार आणि मधातच का पाऊस थांबला तसं आपलं होतं मधातच काही सोडून देते नामाचा नागर कल्पनाची पडी Bye.
आमच्याकडं काही भागामध्ये बळीराम म्हणतात, काही भागामध्ये अशोक म्हणतात. आणि याचप्रमाणे त्या अशोक भाऊने सर्वात प्रथम नांगर धरला, तो मंदिर जीर्ण झालेलं नवीन बांधले. आणि प्रत्येक जिथं जिथं कार्यक्रम असेल त्या त्या ठिकाणी हाजरी लावून ते नांगरणी करतात. ज्या वेळेला कोणी ऑप्शन असलं त्याला फोन करणार, या दादा कीर्तन आहे, या भाऊ कीर्तन आहे, प्रत्येकाला फोन करणार. मलाही सांगतात ते अध्यक्ष तुम्ही सगळ्यांना बोलवलं, मी सगळ्यांना फोन करतोय. माऊली तर आज कुठं होते, बऱ्याच लांब 100 किलोमीटरच्या पुढं असेल जास्त. याप्रमाणे ती जमीन नांगरताना पाऊस कमी झाला तर पुन्हा त्याला आपल्याकडं येत नाम येत यज्ञ करावा लागतो. यज्ञ श्रेष्ठ आशिना संतो मुचंते सर्व केलविषा उच्चते ते तोहम पापाय पचंतात कारणात. यज्ञात भवन्ति पर्जन्यो, यज्ञ हा कर्म समुद्भव. यज्ञ करावा लागतो. यज्ञ केला की पाऊस पडणार. तसं आपण सगळ्यांना बोलून सगळ्यांचं चिंतन करून जर खरोखरच तो नांगर आणला, तो अशोक भाऊने आणला या परिसरामध्ये, आणि सर्वत्र एकत्र करून हरिनामाचे पीक पेरणी, 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 हरिनामाचे पाणी पाजोणी, हरिनामाचे पाणी पाजोणी. हरिनामाचं पीक पेरले कोणतं हे सुरुवातीला आम्ही 10-15 माणसामध्ये कार्यक्रम चालू केला. पण गुरुवरती जोपर्यंत निष्ठा करत नाही, आणि गुरु सुद्धा तसेच पाहिजे. माऊली गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये श्लोक आला, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिते ज्ञान ज्ञानी नस्तित्व दर्शन. माऊलीने तुमच्या आमच्या जड जीवांना त्याचा अर्थ समजावून ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वीची. जेथ ज्ञानाचा करुठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळंगोडी तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर वत्य करावे. जोपर्यंत तुम्ही कुठंतरी नतमस्तक व्हाल होत नाही तोपर्यंत या जीवनाचं सुद्धा सार्थ होणार नाही. कारण आपण आलो कशा करता, हे जीवा तुला जर शिवरूप व्हायचं असेल ना तर ये आमच्याकडं. पण आमच्यातही भरपूर जाती आहे. आळंदी पंढरपूर यात्रेमध्ये आपण जर गेलो, आपल्यापेक्षा डबल माळा, डबल पांढरे कपडे, गंधाचा तर विचारूच नका. आमचा दोघांचा अनुभव आहे स्वतःचा. पहिल्याच वर्षी माळा घातल्यावर आळंदीला गेलो. ते वंताळे महाराज आज हयात नाहीये. इंद्रायणीला गेलो, आंघोळी करायचं ठरलो. त्यांनी सांगितलं, अरे महाराज मी अगोदर जाऊन येतो, तुम्ही या बॅग असं. ठीक आहे. दोघांच्या बॅगा माझ्याजवळ. मी बसलो तिथं. एक आला वारकरी, पांढरा शुभ्र कपडे. म्हणजे महाराज माझी बॅग ठेवू का? ती लगेच येतो आंघोळ. ये बाबा, विश्वास. तो 2 मिनिटात आला. का हो तुमचा दोस्त इंद्रायणीत बुडायला लागला, त्याला पावता येत नव्हतं, कशाला जायचं.
पांढरे कपड्यावर बोललो मी, म्हणलं थांबा तुम्ही तुझ्या आगाजवळ. तेवढ्यात ते माऊली आले, मला म्हणते अरे कुठं झालं कुठं झालं. अरे म्हणलं तुम्ही डुबायला लागले ना. कोणी सांगितलं? अरे म्हणे ज्या कपडे ठेवले होते माझ्याकडे त्याने सांगितलं. अरे म्हणून वरच्या रंगाला आणि वरच्या कपड्याला बोलू लागले. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, पांढऱ्या कपड्यावर पांढऱ्या ड्रेसवर जाऊ नका. कारण काय? हंसो धवलहा बको धवलहा, हंसो हंस हा बको बका. माऊली सांगतात सलील पैजैसे एक होऊन मिनले असे, निवडून राजहंसे वेगळे किजे. सतसज्जन हो, राजहंसही पांढरा असतो आणि पगळा सुद्धा पांढरा. थोडी दिसा दिसारी गे, थोडी दिसा दिसारी गे, थोडी दिसा दिसारी गे, थोडी दिसा दिसारी गे. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पाय. मग वर्म काय? सतसज्जन हो, वर्म ते एक आहे दृढ धराव भाव. देव देतो द्यायला, देऊन पाहतो, परंतु आपल्याकडे बदलत नसतो घ्या. याप्रमाणे सतसज्जन हो, आपण नुसते आंधळे झालो. आंधळे बाबाचे नावाचे नाही. पंचकर्णामध्ये बाबाने एक दृष्टांत सांगितलेला माझ्या आठवणीत आला. एक आंधळा व्यक्ती मोठ्या शहरामध्ये वैतागला, गरमेन असं झालं. त्याला वाटलं आता आपण या शहरातून बाहेर निघावं.
म्हणून त्यांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. एक सदग्रस्त भेटले आमच्या बाबासारखे, म्हणजे बाबा मला बाहेर जायचं पण रस्ता सांगा. आणि सोपा आहे. या भिंतीला, या गावाला, या शहराला पूर्ण चारी बाजूने कोट आहे. त्या कोटाला धरून 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 तुझा दरवाजा लागेल. तो फिरत 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 असा आला आणि दरवाजाजवळ आला. नकळत त्याला खरूज, गजकरणं म्हणतात, त्याला खाज आली. खाज आली, तो चालत पुढे गेला. पुन्हा तसाच दरवाजा. शेवटी शेवटी वैतागला. प्रत्येक ग्राउंडला जायचा की नेमकं त्या ठिकाणी आले की त्याला ते दरवाजा सोडला. प्रयत्न करून करून रात्र दिवस चालून चालून कुठं गटारात पडायचं, कुठं काटे पडायचे, कुठं ऊन लागायचं, कधी थंडी लागायची. हा झाला सतसत दुष्काळ. त्याचा सिद्धांत असा. आंधळा म्हणजे एक अज्ञानी पुरुष. हा कोट म्हणजे 84 लक्ष योनी. पूर्वजन्मी पाप केले खरूज म्हणजे विषय. त्या विषयामध्ये अडकला. एखादं गजकरण झालं, थोडं खाजत राहिलं, थोडं चांगलं वाटतं, तसं तो विषयामध्ये मनुष्य अडकला. याप्रमाणे जर याच्यातून आपल्याला कुठं मुक्त व्हायचं असेल, ती 84 लक्ष योनी फिरून फिरून जर आपल्याला याच्यातून बाहेर निघायचं असेल तर कुठंतरी नतमस्तक झालंच पाहिजे. मुक्ताबाईने एका दाटीच्या अभंगात सांगितलंय, वारे भगवा, वारे भगवा लाला नाम, वारे भगवा, वारे भगवा लाला नाम, वारे भगवा, वारे वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना. याप्रमाणे सतसज्जन हो. मी आता हळूहळू आलो मुक्ताईच्या अभंगाकडे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. आपण या ठिकाणी बाबांसारखे सर्व ज्येष्ठ, सगळे अभ्यासू व्यक्ती आहे, सगळ्यांना माहीत आहे. परंतु मला आज
जे नांगर धरतात, आमच्या आडवी वाल्यांकरता हा अभंग घ्यायला सांगितलं होतं, पण आज तेच घर आहे रे. विठ्ठल योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. सतसज्जन हो, जैसे जैसे स्त्री पुरुष वर्तती, तैसे तैसे पौत्र पौत्राधिक होती. हे वचन सुभद्रापती सार्थ मानिलेगा. याप्रमाणे सतसज्जन हो, संन्यासातून गुरु आज्ञेमुळे प्रपंच करावा लागला. मग संन्यास आश्रम सोडल्याच्या नंतर आळंदीकरांनी त्यांना वाळीत टाकलं आणि त्या सिद्धपेठावरती ते झोपडी बांधून राहावं लागली. राहत असताना त्यांची ज्या वेळेला वृत्ती ही निवृत्त झाली, त्यावेळेला त्यांना पुत्र झाले निवृत्त. नंतर जसं जसं ज्ञान प्राप्त व्हायला लागलं, त्यावेळेला दुसरे अपत्य झाले ज्ञानेश्वर. तिसरं अपत्य, त्यांना समजलं की हा मार्ग तर सोपा आहे. तिसरं अपत्य झालं सोपान काका. शेवटी विचार केला, आता याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे, म्हणून चौथ्या आल्या त्या मुक्त आहे. जवळजवळ प्रपंच चालत राहिला. निवृत्ती दादा 12 वर्षाचे झाले सतसज्ज. ज्ञानेश्वर महाराज 10 वर्षाचे, सोपान काका 8 वर्षाचे आणि मुक्ताई 6 वर्षाचे. एक दिवस रुक्मिणी माता विठ्ठल पंताला म्हणू लागल्या, पतिदेव आपलं तर झालं, आपल्याला तर वाळीतच टाकलं, पण याच्यात आपल्या मुलांचा काय दोष? त्यांच्याकरता तुम्ही आळंदीमध्ये जा, त्या ब्रह्मवृंदांना आपल्या चुकीची माफी मागा, आम्हाला काय द्यायचं त्रास द्या, काय शिक्षा द्यायची ती आम्हाला द्या, पण आमच्या या बालकांचं मुंजीव्रत करून घ्या त्यांना. कारण आम्ही शुद्ध ब्राह्मण आहोत, आम्ही काही इकडचे आकडचे तिकडचे नाही आहेत, आम्ही सुद्धा शुद्ध ब्राह्मण आहोत. आम्ही तुमच्या शास्त्रोक्त पद्धतीने विवाह केला, आमचा गुन्हा फक्त एकच झाला का, आमच्या गुरुने आम्हाला प्रपंचामध्ये पाठवलं. काही हरकत नाही रुक्मिणी, मी उद्या आळंदीमध्ये जातो. प्रत्येक ब्राह्मण वृंदाच्या घरी जाऊन विठ्ठल पंतांनी क्षमा मागायची आणि सांगायचं, मालक पंडित हो, आम्हाला काहीतरी न्याय द्या. त्यांनी ठरवलं, दुसऱ्या दिवशी या, उद्या सकाळी 9 वाजता तुम्ही इंद्रायणीच्या तीरावर. आम्ही सगळे सर्व ब्राह्मण बंधू जातो. 9 वाजता इंद्रायणीच्या काठावरती ब्रह्मसभा भरली. सभा भरल्याच्या नंतर पोथ्या पाहिल्या, पुराण पाहिले, सगळं काही काही त्यांनी पाहिलं, परंतु त्याच्यामध्ये त्यांचा गुन्हा सापडेना. गुन्हा नव्हताच काय, सापडेलच कसा? परंतु जात ब्राह्मणांची चांगल्या चांगल्याला त्यांनी मातीत घातलं, यांना का नाही घातलं? सगळ्याला इतिहास माहिती आहे. शिवाजी राजाला मारणारे तेच, संभाजी राजाला पकडून देणारे तेच. मग ते बामणातल्या विठ्ठल पंताला कसे सोड? दिवस दुपार त्याला आला, विठ्ठल पंत असे हात जोडून त्या सभेमध्ये उभे राहिले. पुन्हाचा त्रास व्हायला लागला. एक एक ब्राह्मण जाऊन जेवून यायचे, पुन्हा बसायचे. सगळे जेवून आले, रात्रीचे 9 वाजले. न्याय काही मिळाना, शिक्षा काही सापडेना.
शेवटी एक जणाने सांगितलं, विठ्ठलपंत, तुम्हाला एकच सजा आहे, जी सांगाल तुम्ही ती आम्ही स्वीकारू. सांगा काय? रात्रीचे 9 वाजले, दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. विठ्ठलपंत, तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताची सजा. देहांत प्रायश्चित्त म्हटल्याबरोबर विठ्ठलपंत जाग्यावर पडले चक्कर घेऊन. हे सगळे ब्राह्मण निघून गेले. ब्राह्मण निघून गेल्याच्या नंतर पावसाला सुरुवात झाली. रिमझिम पाऊस पडायला लागला आणि त्या थेंबानं त्यांना शुद्ध आणि पाणी पडलं त्यांच्या. त्यावेळेला रात्रीची 12 विठ्ठलपंत शुद्धीवर येऊन इंद्रायणीच्या काठावर गेले, पाणी प्यायले आणि निघाले. आपल्या झोपडीवर जाताना ती माता जागीच होती, विचार करत होती, आज आपल्या मुलाला न्याय मिळेल. विठ्ठलपंत आले. आल्या आल्या त्या माऊलीनं पाण्याचा ग्लास, मालक घ्या, पाणी घ्या. पाणी पित असताना, झाला का मालक न्याय निवाडा? झालं का आपल्या मुलांची सुटका? हो रुक्मिणी, हो देवाने आपल्याला न्याय दिला. ऐकायचंय तुला? हो मालक, सांगा काय न्याय? मला देहांत प्रायताची शिक्षा झाली. तुम्हाला एकट्याला तुम्हाला कशी होती? ती अर्धांगिनी अशी होती. मीही त्यात दोषी आहे. मला सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. असं करत 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 रात्रीचे 3 वाजले. त्यावेळेला विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, मी जातो. कारण या बालकांना आपण असून सुद्धा त्रास आहे. मग आपण गेल्याच्या नंतर काय होईल? बरेच आमच्या खेड्यामध्ये म्हणे, माय मारावा पण मावशी उरा. बाप गेला तरी चालतो, पण माय नाही गेली पाहिजे लेकरांची. कारण ती खूप तिला कळवळा होता. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. रुक्मिणी, तू थांब. त्यावेळेस रुक्मिणी म्हणायला लागल्या, मालक, जिथे राघव तिथे सीता राहणार आहे. मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. निघाले. झोपडीच्या बाहेर निघाले. थोडा अंतरावर गेले. त्यावेळेस रुक्मिणी माता पुन्हा म्हणायला लागल्या, मालक, एकदा तर आपण आपल्या बाळांचे चेहरे पाहून घेऊ. पुन्हा झोपडीमध्ये आले. निवृत्तीनाथाच्या मस्तकावरती हात ठेवला. ज्ञानेश्वराच्या तोंडावरती हात फिरवला. सोपानाच्या तोंडावरती हात. शेवटी मुक्ताईच्या समोर जात असताना त्या माऊलीच्या डोळ्यातून आसरू डबडबा पडू लागले त्या मुक्ताईच्या काळात. आई माझी मायेचा सागर, तिला
त्याप्रमाणे ते डोळ्यातले अश्रू नव्हते पडत, तिच्या डोळ्यावर एक मातृत्वाच हरण होत होतं असं ते रुक्मिणीला वाटत होत. शेवटी ती पुन्हा आपल्या मालकाला म्हणाली, मालक, जर आपण यांना झोपेतच जर सोडून गेलो तर यांचं आयुष्य, अर्ध आयुष्य तर आपल्याला शोधण्यातच जाईल. मग मी आता निवृत्तीचं वय जरा बरं झालेलं आहे, 12 वर्षाचा आहे, तो समजदार आहे. आपण त्याच्यावर या बालकांची जिम्मेदारी टाकून जाऊ. याप्रमाणे निवृत्तीला हळूच असं उठवलं. निवृत्ती ताटकन उठला. 3 वाजलेले पहाटचे. लवकर आईने कसं उठवलं. ते उठल्याच्या नंतर ती माता म्हणू लागली, निवृत्ती, मी तुला एक आता भीक मागतो. त्यावेळेस निवृत्ती दादा म्हणतात, आई, तू असं का बरं बोलतेस? का तू असं म्हणतेस मी तुझ्याकडे भीक मागते? हो, भीकच मागते. सांग आई, काय काय अडचणी सांग. आणि आम्हाला आळंदीतील ब्रह्मवृंदाने देहांत प्रायश्चिताची सजा दिली. आम्हाला आता गेलं पाहिजे. म्हणून तुला मी सांगते, हा ज्ञानदेव ज्या वेळेला मला दुसऱ्यांदा गर्भधारणा झाली, सगळे साधू महंत सगळे म्हणत होते, तुझ्या पोटी आता ज्ञानराज येणार आहे. आणि तो सर्व कशा करता येणार आहे? तो महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, हा माझा खूप सखा आहे बाळा. परंतु त्याचा अवतार कशा करता येणार आहे? या जगातील सर्व अनपढ लोक, ज्यांना हे ज्ञान माहित नाहीये, या जगाकरता त्याचा अवतार होणार आहे. जग जग कल्याण
झाल्यानंतर हा सोपानाचा तुला काही त्रास होणार नाही, तो हमेशा ब्रह्म अवस्थेला प्राप्त होईल. परंतु ही छोटीशी मुक्ताई खूप परखड आहे. जशी सनगाडी मोडती ना, सनगाडी माहिती आहे तुम्हाला? इथे नाही. तागाचं बी असतं ते पेरले जातं, ते आता राहिलेच नाही ते. पण तशी सनगाडी सारखी ती कडक आहे, तिचा बाणा हजर जबाबी आहे. तिला लवकर राग येतो, ते तुला सहन करावं लागेल. तिचा त्रास फक्त तुला सहन करावा लागेल. तिची आई आणि तिचे वडीलही तुला माझ्या मुक्ताबाईचा विना कोणी घ्यावो. माझ्या मुक्ताबाईचा विना कोणी घ्यावो. माझ्या मुक्ताबाईचा विना कोणी घ्यावो. माझ्या मुक्ताबाईचा विना कोणी याप्रमाणे सतसज्जन हो. निवृत्ती राय तुळशी वृंदाला पाठ देऊन ज्यावेळेस आपले आई वडील निघाले, तिथपासून सकाळपर्यंत सारखे रडत होते. काय हा समाज आपल्या आई वडिलांना त्रास देतोय. सतत ते रडत बसले आणि सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम मुक्ताई उठली, सोपान ज्ञानराज उठले आणि दादांना विचारायला लागले, दादा आपले आई वडील कुठे आहे? निवृत्तीनाथ सावरले, ज्ञाना आपले आई वडील आता आपल्याला सोडून गेले. सोडून गेली आई आम्हाले करायला. सोडून गेली आई आम्हाले करायला. आई 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 म्हणू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला.
ताई म्हणते देवा घरी म्हणजे गेले म्हणजे सांग कुठं गेले. माया मेली बाप मेला, माया मेली बाप गेला, माया मेली बाप मेला, माया मेली बाप मेला. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. माया मेली बाप मेला, माया मेली बाप गेला. हे पांडुरंगा, यात आमचा काय गुन्हा आहे? अरे भगवंता, आमच्या लेकराला आम्हाला फरक केलंयस. काय आम्ही चुकलो? अरे गुरुची आज्ञा म्हणून आम्ही पुन्हा प्रपंच करायला आलो. जे देहांत प्रायचित द्यायचं आम्हाला द्यायचं होतं, पण आमच्या या बाळांचं काय होईल आता? काय मोकळून रडत रडत रुक्मिणी माता विठ्ठल पंत पुढे चालले आणि रुक्मिणी माता त्यांच्या पाठीमागे चालले. शेवटी कुठल्या ठिकाणी देहांत प्रायचित झालं, कोणी म्हणतं गंगेला झालं, कोणी म्हणतं प्रयागराजला झालं. त्या देहांत प्रायचिताची अजून कोणाला सापडले नाही. याप्रमाणे आपण भागवत कथा करतो 7 दिवस, परंतु शेवटी भगवान परमात्मा आपल्या निजधामाला गेले की अजून कुठल्या कथाकारांनी किंवा त्यांचं देहांत प्रायचित्त अजून कुठल्या कीर्तनकार सांगू शकत नाही. आणि असे करता करता शेवटी 4 भावंड त्या झोपडीमध्ये अकांताने रडायला लागले. हे देवा, अरे आम्हाला सुद्धा देहांत प्रायचित्त तुम्ही द्यायचं होतं, आम्ही सुद्धा. परंतु निवृत्ती दादा गुरु होते, त्यांनी सांगितलं ज्ञानदा, ज्ञानेश्वरा, आपल्याला या जगाचं कल्याण करायचं, आपल्याला तो मार्ग स्वीकारायचा नाही, आपल्याला त्या ब्रह्मबंधाने शिक्षा दिलेली नाहीये. ठीक आहे दादा, तुम्ही म्हणताल ते खरं. असं करत करत दिवस उजाडला. मुक्ताबाईनं 2 जोड्या बनवल्या. एक निवृत्तीनाथांच्या गळ्यात दिली, दुसरी ज्ञानेश्वराच्या गळ्यात. निवृत्ती ज्ञानेश्वर पोरांनाचे अन्न सांभाळी मजला सोपान देऊ. ते भिक्षा मागून आणतील, माझी सांभाळायची जबाबदारी या सोपान देवा. त्याप्रमाणे दररोजचा नियम सुरू झाला. दररोजचा भिक्षाचा नियम सुरू झाला माऊली. पहिल्या दिवशी तर त्या माधव शास्त्रीला ते सापडले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच ज्याने ती शिक्षा सांगून टाकली, त्याच माधव शास्त्रीच्या दारामध्ये ज्ञानेश्वर माऊली पोहोचले आणि आरोळी दिली. भिक्षां देहि माते. एका गलीला निवृत्तीनाथ ते सुद्धा भिक्षा मागू लागले आणि त्या माऊलीनं भिक्षा आणली. पोरांना 2 चपात्या आणि थोडीशी भाजी. ज्ञानेश्वर महाराज त्या झोळीमध्ये त्या चपात्या टाकतात, तोपर्यंत पाठीमागून तो माधव शास्त्री आला. लात घातली माऊली माऊलीच्या कमरात. माऊली गटरात पडले, चपात्या गटरात पडल्या.
इमानदाराला त्रास दिला, हा असा तुझा दरबार आहे रे काळ्या. कोण म्हणते? जनाबाई. आपण जनाबाईच आहे ना. जनाबाई त्या पांडुरंगाला सुद्धा शिव्या देते, तेवढं तिथं शून्य होतं. मग अधिकार होता, आपल्या अधिकार घरापर्यंतही जात नाही. याप्रमाणे सतसज्जन हो. ज्ञानेश्वराला त्या माधव शास्त्र्याने लात घातली आणि ते रडत रडत निघाले. बोलले त्यावेळेला निवृत्ती दादाने पाहिलं, ज्ञाना का रडतो बाळा, तुला कोणी मारलं का? हो दादा, मला त्या माधव शास्त्र्याने माझ्या कमरात लात घातली आणि मला गटारात पाडलं. 10 वर्षाचं वय हो. किती हे तरी मोठे असते, मला वाटतं 10 च्या आसपास, 15 12 7 वर्ष. 10 वर्षाचे माऊली किती मोठी असते. नळगीला ते गटारात पडल्याच्या नंतर लागलं, रक्त बंबाळ पाय झाला. त्यावेळेला निवृत्ती दादा धावत आले, ज्ञाना रडू नकोस, मारू दे. आळंदीकर आपले आता आई वडील आहे, त्यांच्याशिवाय आपल्याला कोण आहे? त्यावेळेला दादा निवृत्ती दादाला ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, नाही आता माझ्या त्याने नाही राहणार. ज्या ठिकाणी माझे आई वडील गेले त्या ठिकाणी मी जाणार. देह बळी देऊनी साधिले निसांध, 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 हे समाधान माझ्या जोडीने माये, हे समाधान माझ्या जोडीने माये, आधी करते ठरली तरी निरंतर मावळे, आधी करते ठरली तरी निरंतर मावळे. हो, याप्रमाणे निवृत्ती दादा त्याला समजावते. परंतु जसे माऊली निघाले, एका वट्यावरती सोपान दादा ध्यानाला बसले होते. ज्ञानेश्वर महाराज झोपडीमध्ये गेले आणि दरवाजा बंद केला, झोळी कुंडीला अडकली आणि तसेच निज ध्यान करू लागले. आता मला शेवटची इच्छा माझी आता पुरी झाली. आणि याप्रमाणे मोठ्या मोठ्या साधू संतांचा देह या ठिकाणी जन्माला येतो आणि इथूनच त्यांचा प्राण जातो. तुमचा आमचा कुठल्या इंद्रियाला आलं नाही, सांगता येत नाही. ते ध्यानाला बसल्याच्या नंतर मुक्ताबाई इंद्रायणीवर पंचधुण्या करता गेल्या होत्या. असं काही जर विपरीत घडायचं असेल तर मोठ्याचा वारा येणार, पाऊस येणार. अशी वीज जोरात कडकडली. वीज कडकडल्यानंतर त्या मुक्ताईच्या लक्षात आलं कुठंतरी विपरीत घडतंय. म्हणून त्यांनी ताबडतोब त्या इंद्रायणीच्या काठावरती आसन मांडलं. काय झालं त्या माऊलीला समजलं, अरे हा तर माझा दादा चाललाय. ताबडतोब त्या मुक्ताईनं चित स्वरूप चित कला असं ध्यान केलं आणि ज्या ठिकाणी माऊलीचा प्राण या कंठामध्ये आला, इथून जास्त अंतर राहिलं नव्हतं जायचं. आणि मुक्ताईनं असं प्रवेश केला नाशिकेतून आणि माऊलीच्या कंठामध्ये आडव्या झोपल्या. कोण? मुक्ताई. दादा, अरे हे असं करणं बरं नको.
हे आपल्या सोबत नाहीये. आपण कशा करता आलोय हे आपल्याला जे कार्य करायचं ते अजून बरेच पुढे आहे. आणि तिथं आडव्या झाल्या आणि तुझ्यासारख्या योग्य पुरुषाला हे जमणार नाही. हे तू आपल्याला सहन करावं लागेल. कोण योगी? त्या अभंगाचं हे जे विश्लेषण येईल ना सर्वात त्या 4 चरणामधून, या विश्लेषणामधून ते योगी, अरे तुम्ही योगी आहात, योग्याची माऊली आहात, तुम्हाला हे करणं जमणार नाही. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात माऊली सांगते, योगी पावन म्हणाला, योगी पावन म्हणाला, योगी पावन म्हणाला, योगी पावन म्हणाला, योगी योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखी व्हावे. आणि जरी आपण माळकरी झालो, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू येत आपले बाबासारखे अजून आपल्या समोर येत, तर थोडासा त्रास झाला तर आपण नको म्हणतो हा संसार सोडून द्या. नाही, माऊलीने दादांनी त्यांना अशी शिकवण दिली आहे, आपल्याला सर्व काही करून जगावंच लागेल, किती त्रास झाला तरी. असं करून त्यांनी, हा विषय बराच लांबता येईल, परंतु अजून मला थोडंसं मागं जायचं. ज्या गुरूंच्या कृपेमुळे आज आपण इथे आहात, काल त्यांची पुण्यतिथी झाली आणि आज एका महान संतांची आज पुण्यतिथी आहे. ते संत कोण? भगवान धन्य बाबा. धन्य भगवान बाबा, धन्य 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 धन्य भगवान बाबा. माझा देव दारिया देव, दारिया देव, दारिया देव, दारिया देव, दारिया देव, माझा
ज्या भगवान बाबांनी जो मागासलेला समाज त्यांना ते सरळ सांगायचे, अरे तुम्ही जमिनी विका परंतु मुलांना शिका. याप्रमाणे बाबा ज्या वेळेला काही समाजाच्या नजरेमध्ये पडले, त्यांना बाबा नकोशी वाटले या गादीवर. ज्या वेळेला बाबा नारायणगडावरती होते, नकोशी वाटायला लागले. एका दुष्टानं त्यांच्या उशीखाली बांगडी आणि चोळी उशीखाली ठेवली आणि सकाळीच दुष्ट त्या गडावर पोहोचले. एकाने सांगितलं, जा त्या भगवानाच्या उशीखाली बघ काय कुठून आले ते. त्यावेळेला माऊली भगवान बाबाला असा राग आला, कारण तामसी खूप होते, रागिष्ट खूप होते आणि सात्विक सुद्धा खूप होते भगवान बाबा. आमचे पूर्वज सांगायचे, आमची वाडवडी सांगायचे, 61 पुण्यतिथी, आज काही जास्त दिवसाचा खेळ नाही या कलियुगात. ज्या वेळेला बाबांच्या मनात आलं, जर या देहाला जर दोष लागत असतील, ज्याच्यामुळे दोष मला लागतायत, बाबांनी गड सोडला आणि निघाले. ज्या वेळेस गडाच्या खाली उतरल्याबरोबर त्या ठिकाणी एक मोठं पिंपळाचं झाड होतं. बाबा खाली उतरल्याबरोबर ते पिंपळाचं झाड जमिनीला पडून गेलं आणि ज्या ठिकाणी एक त्या जवळच एक पखाल डोह नावाचा एक डोह नदीच्या काठी, त्या ठिकाणी ज्याच्यामुळे माझं नाव खराब होतंय, समाज माझ्यावर चिडतोय, ती लिंगच बाबांनी त्या डोहावरती कापून टाकली. बेशुद्ध पडले. काही लोकांनी पाहिलं, बाबांना उचलून दवाखान्यात आणलं. बाबांनी सांगितलं, मला आता या नारायणगडाची जागा नकोय. हा इतिहास खूप मोठा आहे माऊली. बाबांचं जर चरित्र सांगायला दिवसही पुरत नाही, 2 दिवसही पुरत नाही. कारण बीड जिल्ह्याला असं वरदान आहे, एवढे मोठे मोठे जेवढे मराठवाड्यात साधू संत आहेत ते सर्व बीड जिल्ह्यात आहेत. त्यांचे मठ आणि त्यांची वागणूक काय ते याप्रमाणे शेवटच्या क्षणाला बाबांना पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्या ठिकाणी ऍडमिट केल्याच्या नंतर अशा पांढऱ्या कपड्यावाल्या नर्स तिथे आल्या तपासायला. त्यावेळेस बाबा त्या डॉक्टरला म्हणू लागले, डॉक्टर, आजपर्यंत मला स्त्रीचा संग स्पर्श झालेला नाही, काय करायचं असेल तुम्हीच करा. डॉक्टरांनी औषधोपचार सुरू केले, परंतु बाबा त्याला काही साथ देईन असेल. शेवटी कवीची एक ओवी आहे, का झाकलिया घटीचा दिवा, काय झाले नेनो केव्हा, या परी पांडवा देह ठेवा. असं स्मरण करून नाथा मिसाळ नावाचा एक मी नाथा खाडी एक साधक बाबा जवळ बसला होता आणि बाबाने सांगितलं, नाथा अरे वाच ज्ञानेश्वरी वाच, आता माझा टाइम संपलेला आहे. असं म्हणत असता त्याने ज्ञानेश्वरी काढून वाचायला सुरुवात केली. त्यावेळेला बाबांनी आपला देह ठेवला. देह ठेवल्याच्या नंतर ज्यांच्यामुळं हे झालं, माऊली एवढे श्रीमंत पाटील होते त्या गावचे, घरामध्ये जागा नाही राहिले. गेले दिगंबर ईश्वर वे भोते, गेले दिगंबर ईश्वर वे भोते, गेले दिगंबर ईश्वर वे भोते, गेले दिगंबर ईश्वर वे भोते.
कीर्ती हो. तर आपल्याला सुद्धा अशी कीर्ती करून घ्यायची असेल तर पांडुरंगाला एखादा नारळ फोडायचा. एकादशीला नारळ फोडलं पाहिजे का नाही फोडलं पाहिजे. काही लोक फोडतात काही फोडत नाही. आपल्याला मराठवाड्याचा भाग थोडा याप्रमाणे जे आपण नारळ फोडणार आहे त्याच्या सुद्धा 4 अवस्था आहेत. त्या नारळाच्या त्याला सुद्धा 4 अवस्था आहे. कोणत्या अवस्था आहे त्या? मी विसरून जातो. विठाला विठाला हो. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्या नारळाला सुद्धा 4. अहंकार म्हणजे ते नारळाचं वरचं झाकण असते ना, शेंडी म्हणतात त्याला, ते म्हणतो मी आहे म्हणून आतले. अहंकार होतो त्याला. हे मी आहेत म्हणून आतले आहेत. आतले कोण ते चित्त स्वरूप कवच, आपलं खोबरं, शेवटी नारळाचं पाणी, याला अहंकार येतो. आमच्या सेना महाराजांनी मस्त प्रमाण दिलेलं आहे. उदक शांती डोई घोळू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू. कोण आम्ही कोण? वारीक 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 आम्ही वारीक 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 पायमोडाच्या अगोदर 6 महिन्यापूर्वी तुमच्या संभाजीनगरला कार्यक्रमाला गेलो. असंच प्रमाण आलं. तिथे एक आमचं नाभिक समाजाचं जोडपं आलेलं कीर्तनाला. मग ते कीर्तन झालं. म्हणायला लागले, बाबा तुमचं दुकान आहे का सर्वांचं? लहो. त्या बाईला खूप अभिमान झाला. अरे बाबा आपलेच. मग चला बाबा घरी आपल्या जेवायला. इथं काय होत नाही, सत्यामध्ये काही व्यवस्था नाही, चला. कारण त्या बाईच्या नाकात एवढी मोठी नथ. आमच्या बऱ्याच माणसं साधकांना माहित आहेत, आमच्या अधिकाऱ्यांना माहित आहे हा दृष्ट. ते म्हणते खाडे महाराज तुम्ही तेच सांगतात. पण रेल्वे स्टेशनला रोजच गाड्या चालतात. मग ते का सांगते? मग कोणाला तरी नवीन असेल ना त्याच्यात. माझ्या दृष्टाने एखादं नवीन ऐकल ना. याप्रमाणे चला आमच्या घरी. बाईच्या नाकात एवढी मोठी नथ. चला आमच्या घरी, चला आमच्या घरी. माझी मानदुखी जास्त. याप्रमाणे घरी गेले महाराज. आंघोळीला पाणी, हातपाय धुवायला पाणी, गरम पाणी, ताजा स्वयंपाक, ताजं जेवण. बाबाला मस्त मखमली काठी झोपायला. चला बाबा जेवायला, चला चहा प्यायला करून बाबाने मस्त आराम केला. सकाळी उठले, बाबा आंघोळीला गरम पाणी, चहा झाला, नाश्ता झाला. बाबाने विचार केला नाश्ता झाला, पण आता आपल्याला दुपारची गाडी पकडायची, पुणे एक्सप्रेस. संध्याकाळी जाऊस तर दुपारचं जेवण डबा दिलं तर बरं होईल. बाबा गप्पच बसला. बाई म्हणते, बाबा डबा करू का? दे बाई. डबा घेतला. त्या वेळेला मी विचारलं बाईला, बाई नथ किती तोळ्याची? त्यावेळेला ती बाई म्हणाली, काय बाबा, काय तुम्हाला काही दयामाया आहेत का नाही? हा
काहीतरी दया ठेवा. रात्रभर हलून 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 नाकाळ पुरं लाल भडक झालो. अरे नजरी दी जिस यार ने सुमरत है बार बार, लेकिन जिस भगवान ने ये अनमोल नर दिया उसे भूल गए. याप्रमाणे सतसज्जन हो. हा तुम्हा आम्हाला नरदेव कशा करता मिळाला? नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. हो, एवढा अनमोल असा नरदेह तुम्हा आम्हाला दिला, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. परंतु हे 4 बालक त्यांनी किती त्रास सहन केला त्या अभंगाचं दुसऱ्याचं. विश्वराजे झाले वने, विश्वराजे झाले वने, विश्वराजे झाले वने, विश्वराजे झाले संत सुखे भावे पाणी, संत सुखे भावे पाणी, संत सुखे भावे पाणी, संत सुखे भावे पाणी. विश्वराज भावे विश्वराज भावे विश्वराज भावे विश्वराज भावे. संत सुखे भावे पाणी, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. आता काय? लय दिसान काना आला ग, लय दिसान काना आला, लय दिसान काना आला ग, लय दिसान काना आला. Hallelujah.
वजीने दादा सर्व पॅनल आपलंच आहे. आजच्या गादीवर बोलतोय हे याला बघावण्याचं काम नाहीये तिथं बोलणं. पक्का विजय. योगी पावन मनाचा साय अपराध जनाचा. या मुक्ताबाईच्या अभंगावरती जे काही बोललो काही माझी चूक असेल तर 6 महिन्याच्या नंतर पाय फ्रॅक्चर झाल्यावरती ठीक झाल्याच्या नंतर पहिल्यांदा कीर्तनाला उभा राहिलो. आज तुमची कृपा. तुम्हाला नक्की यश. यश म्हणजे पॅनल आपलं पूर्ण आहे, काही काळजी करत नाही. गादीवर सांगते बोलो राजे बोलो. हम तुम्हाला